नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आहे फूड ब्लॉग. आज बनवते मी डाळ भात आणि भेंडीची भाजी, लसुणी भेंडी. सो आता मम्मीने भात लावले तिकडे, तुम्हाला दाखवते. भात लावलेत. सो आता आपण डाळ शिजवायला ठेवूया. ह्यामध्ये 1 वाटी डाळ घेतली मम्मी, विच इज तूर डाळ. नाव लेट्स मेक भेंडी. आणि आता लसुणी भेंडी बनवूया. डिरेक्टली वळूया रेसिपीकडे. एवढी मोठी घोण आली आहे बाबा. मी आता जेवण बनवत होते. आंटी बोली बडा बिच्छू आया है. त्याची साईज बघा. डर गया आंटी. मी जेवण बनवते. आपलं जेवण रेडी आहे. मी तुम्हाला दाखवते. डाळ भात भाजी. आणि आता आपण मम्मीला जेवण देऊया आणि मम्मी टेस्ट करून सांगेल की कसं झालंय. लेट्स गो. सो लेट्स टेस्ट द फूड नाव. ठीक आहे, आता मम्मी खाऊन सांगेल. वाव, मस्त झालंय. खूप छान आहे. भाजी भाजीसोबतच खाल्लं मी. लेट्स टेस्ट. मी टेस्ट करते. छान झालंय. ॲक्च्युली छान झालं आहे. आता आम्ही जेवून घेतो. मला इतकी भूक लागली आहे. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. ॲक्च्युली गुड मॉर्निंग नाही आहे, गुड इव्हनिंग आहे. किती वाजले? 8:20 रात्रीचे. आणि आता मी माझे ना काही गिफ्ट्स ओपन करणार आहे. मी गेल्या महिन्यात बेळगावला गेलेले. तिकडे मला काही गिफ्ट्स मिळालेले आणि ते गिफ्ट्स मी ओपनच केले नाही. कारण मी बेळगाववरून आले 15 तारखेला, लाईक 15th ऑफ जून. 15ला सकाळी मी काहीतरी 10-11ला घरी पोचले. त्यानंतर 16, 17, 18ला मी परत निघाले फॉर दिल्ली, म्हणजे केदारनाथसाठी. आणि मग त्यानंतर मला वेळच नाही मिळाला. मग मी आले. मग मी जरा रिकवर होत होते. आता फायनली आय एम ऑल ओके. आणि हे आहे माझ्यासमोर गिफ्ट. आता आपण हे गिफ्ट्स ओपन करूया. हे बघा, हे गिफ्ट मला रश्मीने पाठवलं आहे परत. ह्याच्यात काय मी तुम्हाला सांगेन. हे रश्मीच्या सासूने दिलेलं, हे त्यांच्या फ्रेंडने दिलेलं गिफ्ट आहे. सो लेट्स ओपन ऑल दीज गिफ्ट्स. ओके, सो आता आपण काय करूया, हे गिफ्ट्स ओपन करूया. आधी आपण ओपन करूया हे गिफ्ट जे रश्मीच्या सासूने दिले. बघूया यामध्ये काय. सो हे बघा, माझी जी बॅग खराब झालेली झिप, हे दिसते तुम्हाला. हे ब्लॅक दिसत असेल तुम्हाला चेन. सो ही पूर्ण खराब झालेली. ट्रिपला मी तुम्हाला दाखवलेलं, मी पिन्स लावलेले, सेफ्टी पिन्स. तर मम्मीनं परवा देऊन आलेली बॅग माझी बॅगवाल्याला, आणि त्याने व्यवस्थित करून दिली आहे. आता ही बॅग वॉशला जाईल. ही पूर्ण खराब झाली आहे बॅग. आणि दिस इज वन ऑफ माय फेवरेट बॅग्स आत्तापर्यंतची. ओके, सो माझा कझिन आता घेऊन आला आहे. ह्या बघूया. वाव, हे बघा, आसन आहे. म्हणजे आपण देवांना आसनवर बसवतो ना, तसं आसन आहे. किती सुंदर आहे. रश्मी, नितीश आणि रश्मीच्या सासूबाईंना थँक्यू सो मच, तुम्ही मला हे गिफ्ट दिल्याबद्दल. हे खूप सुंदर आहे आणि खरंच मनापासून थँक्यू. हे दिले विनायक सरांनी. ही आहे एक साडी. सी, अशी साडी आहे.
सुंदर आहे. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच फॉर दिस. आणि आता हे फायनल गिफ्ट आहे फ्रॉम रश्मी अँड नितीश देमसेल्व्स. ह्यात काय आहे मी तुम्हाला दाखवते. ह्यात आहे थायलंडचे बाम्स. एक, मला माहिती किती आहेत, 2. हे सेम माझ्याकडे ऑलरेडी आहे, नितीशने दिलेलं मला. परत एक पाठवलं. आय मीन थँक्यू गाईज. यू गाईज नो हाऊ मच आय नीड दिस. आणि हे माझं फेवरेट आहे जे शेवटचं आहे. ह्यात छोटी बॉटल आहे माझ्याकडे, दाखवते तुम्हाला. हे बघा, लेव्हेंडरची छोटी बॉटल आहे. हे आहे स्लीपिंग बाम, हे पण आहे स्लीपिंग बाम, आणि हे पण आहे स्लीपिंग बाम. नितीश थँक्यू सो मच. यू नो मला हे किती लागतं ट्रॅव्हलमध्ये. थँक्यू गाईज फॉर दिस. आपण करणार आहोत फेशियल. स्विस ब्युटीचं कोरियन फेशियल किट. आता मला माहीत नाही हे किती ग्लो देईल, किती काय देईल, पण मला खूप दिवस झाले फेशियल करायचं होतं. जेव्हा मी मागे फेशियल केलं आता रिटर्न आल्यानंतर, ते मी रेकॉर्ड नाही केलं, पण मी स्टेप्स उलटे सुलटे करून ठेवले की रेकॉर्ड केलेलं मला आठवत नाही आहे. ॲक्च्युली मी काय केलं, जी मसाज क्रीम होती ना, ती क्रीम मी मास्क समजून बाजूला ठेवली, आणि जो मास्क म्हणजे मास्कची जी क्रीम होती ती घेऊन मी अख्खं मसाज केलं. नंतर मला कळलं की मी स्टेप्स पुढे मागे केले. आता आपण ह्या फेशियल किटमध्ये अजिबात गडबड करायची नाही, आणि लेट्स स्टार्ट विथ द फेशियल. आपण हे पॅकेट कट करूया. मी पण पहिल्यांदाच हे करते. कडा काढून घेते हातातून. हे बघा, हा एक कडा मी मागवला आहे फ्रॉम मिशो. इट इज कॉल्ड बांबू कडा, कारण हा बांबूच्या शेपचा आहे असं. अँड लेट्स कट दिस. 6 स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप इज कोरियन ग्लो क्लेन्झर. सेकंड स्टेप इज कोरियन ग्लो टॅन रिमूव्हल पॅक. थर्ड स्टेप इज कोरियन ग्लो फेस स्क्रब. फोर्थ कोरियन ग्लो मसाज क्रीम. फिफ्थ कोरियन ग्लो हायड्रो बूस्ट पॅक. सिक्स्थ कोरियन ग्लो सनस्क्रीन. आता आपण पुढे एक एक स्टेप करत जाऊया, कारण मी पण पहिल्यांदा यूज करते, सो मला माहिती नाही याचा रिझल्ट कसा येणार आहे. लेट्स डू इट अँड लेट्स चेक द रिझल्ट.